नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की यूट्यूबवरती पाहून जे समजा नवीन शेळीपालक व्यवसाय करायचा प्रयत्न करतात किंवा सुरुवात करतात, त्यांचे फार्म का बंद पडतात, कारण काय त्याचं ते थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. काय होतं मित्रांनो, आपण यूट्यूबवरती पाहतो 100, 200, 500, 1000 शेळीपाले फार्म आहेत ना मित्रांनो. पण त्यांचा फार्म एकदमच 100, 200, 1000 शेळी 500 पर्यंत गेलेला नसतो. हे समजून घ्या मित्रांनो. पहिली गोष्ट, त्यांनी सुरुवात ही कमी शेळ्यापासून केलेली असते. जसं जसं अनुभव येत राहील तसं तसं त्यांनी शेळीपालन मोठं करत गेलेले आहेत. आणि नवीन शेळीपालकांचं कसं होतं की त्यांना लगेच वाटतं की आपल्याकडे 50-100 शेळी असावा. मग तिथंच मग ते शेळी फार्म बंद पडतात. मग लवकरच डब घ्यायला येतात. मग लाखाचे 12,000 तिथेच होऊन जातात त्यांचे. मग ते न होण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? काय अवघड गोष्ट नाही तर सोप्या साध्या सरळ गोष्टी तर आपण सुरुवातीला थोडं कमी याच्यात सुरुवात करा. आणि खूप महागाची शेळी आणण्यापेक्षा बाजारातून तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये बाजार भरत असतो जनावरांचा, त्याच्यातून शेळी घेतली, तुमचा तिथे फायदा होईल. इकडे लोकांकडून 3 आणि 4 महिन्याची पाठ 40 आणि 50 आणि 20 आणि 30,000 रुपयाला घेण्यापेक्षा तुम्ही सुरुवात गावरांपासून करायला लागलंच तर, आणि नंतर क्रॉसिंग करत चला. काही होत नाही मित्रांनो. आता माझ्याकडे सर्व क्रॉसिंगवरचेच आहेत ना, म्हणजे सर्व मार्केटला विकतातच ना. आपल्याला काही मार्केटलाच विकायचे आहेत ना. आपल्याला काही त्यांच्यापासून काही दुसरं उत्पन्न तर नाही भेटत. हे गोष्ट लक्षात घ्या एक मित्रांनो. आता माझ्याकडे गावरान किती, एक मोठी शेळी, तिचं 1 करडो आणि हे 2 पाठी आहेत माझ्याकडे. आता ती शेळी मी आणली 15,000 रुपये मार्केटमधून, बाजारातून. मी असं नाही की कोणाच्या फार्मवरती गेलो फार्मवरून आणली. फार्मवर गेलो असतो तर तीच समजा गावरानच शेळी जर फार्मवर गेला असतो ती मला जास्त महाग भेटली असती, अजून 4-5 हजार रुपये महाग भेटली असती, किंवा काही अजून त्यापेक्षा जास्त. मग मित्रांनो, होतं कसं, आपण करतो थोडा विचारपूर्वक केलं पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण यूट्यूबवरती पाहायची आणि यूट्यूबवरती लगेच काय होत, मग आपल्याला वाटतं की अरे हा हे केलं पाहिजे आपण करू शकतो. नाही मित्रांनो, आपण थोडं कमी याच्यात सुरुवात करा, म्हणजे तुमचं नुकसान होणार नाही, हीच माझी प्रामाणिक इच्छा. थोडक्यात सुरुवात करा. आपल्याला त्याचं मॅनेजमेंट करता येतं आहे का ते पहा. मॅनेजमेंट करता आलं मग तुम्हाला काय अडचण नाही, परत हळूहळू वाढवा. एकाच टायमिंगला जास्त शेळी घेऊन मग 99.99% तुमचं नुकसान होण्याची शक्यता असते. आणि मग त्याने काय होतं, मग आपलं मनोबल खचून जातं. अरे यार, आपण हे केलं तरी आपल्या याच्यात नुकसान होतं आहे, आपण करू तरी काय, असं होतं. मग कुठलीही गोष्ट करताना थोडं दमाने केली आणि थोडंसं त्याच्याबद्दल अनुभव घेतला, मग केलं तरी काय म्हणजे नुकसान होण्याची शक्यता नसते. आता जे समजा फार्म बंद पडतात त्यांचं कारण काय, तेच आहे. त्यांचं होतं कसं, खर्च जास्त आणि इन्कम कमी होऊन जातं त्याच्यातून. मग आपल्याला कळलं पाहिजे की आपण कसं शेळी पालनात खर्च कमी करू शकतो, काय केलं पाहिजे खर्च कमी येण्यासाठी. हा अनुभव घ्या पहिला. मी जर तुम्हाला म्हणलं 100 शेळ्या घेऊन का सुरुवात करा, नाही, हे बरोबर नाही आहे माझं पण तुम्हाला सांगणं. मी तर म्हणाल की तुम्ही 4-5 शेळ्यापासून सुरुवात करा. बस 4-5 शेळ्याच्या तुम्हाला भरपूर होऊन जातात पुढं. 5 शेळीचं तुम्ही 5 शेळ्या केल्या तर तिचे 10 पिल्ले होणार आहेत. परत अजून 8-6 महिन्यांनी तिचे आहेत परत 10 होणार आहेत. म्हणजे तुम्हाला वर्षभरात किंवा 1.5 वर्षात ती 5 शेळी जवळपास तुमचं उत्पन्न किती करते, 5-10-20 म्हणजे 20 पिल्लं तुम्हाला देणार आहे 1.5 वर्षामध्ये. आणि त्याच 1.5 वर्षामध्ये तिचे जे पहिले समजा पाठी वगैरे आहेत त्या परत गाभण राहायची वेळ येणार आहे त्यांच्यावरती. मग त्याच्यापासून थोडंसं उत्पन्न अजून वाढेल. थोडं काही गोष्टी समजून घेत चला. आणि यूट्यूबला पाहून तुमचं होतं कसं ना, की आपण करायला जातो यूट्यूबवरती पाहतो, अरे ह्या फार्मचं इतकं उत्पन्न आहे, त्या फार्मचं तेवढं उत्पन्न आहे, एवढं शेळ्यात. मग तुमचं काय होतं, मग तिथं तुम्ही फसतात. मग तुम्ही
फार्ममध्ये जातात. मग तिथून महागड्या शेळ्या घेतात. महागड्या शेळ्या घेऊन उपयोग होणार नाही मित्रांनो. आणि ते महागड्या शेळ्या कशामुळे झाल्यात तुम्ही हे समजून घ्या. त्याचं काय होतं मित्रांनो, त्याचं त्यांनी प्रमोशन केलेले आहेत. मग ती 10,000ची शेळी 20,000 रुपयाला विकायला त्यांना अडचण येत नसते. मग आपण तिथं जाणं, आपण तिथं गेलो की त्याची किंमत वाढली हे लक्षात घ्या. मग तिथं काय होतं ना, त्यांना गरज नसते, मग गरज आपल्याला राहते नवीन शेळी पालकाला. मग त्याच्यामुळे त्यांच्या मनभाव, त्यांचा जो मनाचा रेट असत तो ते सांगणार, मग आपण त्याच्यामध्ये घेणार. मग तिथं काय होतं, जे समजा बाजारात तुम्हाला 10-15 हजार रुपये शेळी भेटणार, तिथं 20-30 हजार रुपये भेटणार. मग त्याच्यामुळे तुम्हाला सांगायचं कारण असं आहे की तुम्ही बाजारातून शेळी खरेदी करा. भले ती मग गावरान का असेना, पण बाजारातून खरेदी करा, सुरुवात करा. किंवा कुणाच्या घरगुती असेल तुमच्या आसपासच्या, तिथूनही घेऊ शकतात. फक्त एखाद्या फार्मचा व्हिडिओ पाहितला आणि त्या फार्मवर जाऊन आपण शेळी घ्यायला पाहिजे हा भ्रम काढून टाका. मग तिथं तुम्हाला मग पैसे जास्त मोजावे लागतील. आपल्याला व्यवसाय करायचा आहे. आपल्याला याच्यामध्ये काही एका दिवसात करोडपती व्हायचं नाही, आणि किंवा एका दिवसामध्ये भिकारपती पण व्हायचं नाही. थोडक्यात सुरुवात करा. आणि शेळीपालन हा अवघड विषय नाही आहे. समजून घेतला तर शेळीपालना इतकं सोपं पण नाही, आणि समजून नाही घेतला तर मग शेळीपालना इतका अवघड पण विषय नाही. हे मित्रांनो पहिलं लक्षात द्या. दम्मानं सुरुवात करा, हळूहळू पाऊल टाकत चला. पण मोठं पाऊल कधीच टाकू नका. जेवढं तुमच्या पोटाला सहन होईल, आता जेवढं तुम्ही समजा, आता तुम्हाला जेवढं जेवण करायला भाकरी लागते किंवा चपाती जे असेल ते असेल, जेवढं लागतं तेवढंच खाता ना. का तुम्ही पूर्ण पोट भरलं तरी खाऊ शकता, आणि पोट भरलं तरी खाल्लं आपल्याला काय होणार आहे, उलटा होणार आहे. मग तसंच या शेळी पालनात पण तसंच होणार आहे. उलटं नाही होणार, पण तुम्हाला नुकसान होणार आहे. थोडी हळू सुरुवात केली, अनुभव येणार, आणि मग आपल्याला काय होणार त्याचं, मग आपण त्या शेळीला कसं तिचं म्हणजे आपण ते मॅनेजमेंट केलं पाहिजे, ती आजारी पडल्यावरती काय केलं पाहिजे हे अनुभव येत जातील. मग अनुभवातून माणूस शिकतो. कोणीच असं म्हणजे आता एवढं मोठे शेळी फार्म आहेत, त्यांनी काही वन टाईम तेवढे शेळ्या कधीच केलेलं नाही. तर मित्रांनो, हे तुम्ही पहिली गोष्ट लक्षात घेऊन ठेवा. आता माझं म्हणायचं कारण म्हणजे सांगायचं कारण एवढंच आहे की काय होतं आहे, आता यूट्यूबवरती आता मी पण पाहत असतो. आता आम्ही पण पाहतो की भरपूर जणांचे असे की म्हणजे जे शेळी पालक नवीन आहेत त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंग येतात, मग ते त्यांचं नुकसान झालेलं सांगतात. मग तिथं वाईट वाटतं मित्रांनो. थोडंसं वाईट याचं वाटतं की अरे यांनी थोडी दमानं सुरुवात केली असती तर ठीक राहिलं असतं. नुकसान होऊन जातं मित्रांनो त्याच्यामध्ये. आणि आपण सर्व काय असे म्हणजे खूप मोठ्या घरातले आहोत म्हणून शेळीपालन करायचं आहे असं काही नाही. सर्वसामान्य घरातले माणसं असतात, त्याच्यामुळे आपण सुरुवात करतो शेळीपालन करण्याकरता. मग त्याच्यामुळं आपलं जे समजा जे बजेट आहे ते खराब म्हणजे नुकसान झालं नाही पाहिजे त्या बजेटमध्ये. आणि करताना मित्रांनो करायचं म्हणून करू नका, आपल्याला त्याला पूर्ण वेळ देता येईल का याचा पण थोडासा विचार करून करा. सुरुवात करताना हळूहळू करा. याच्यापेक्षा काही जास्त मी वेगळं काही सांगू शकत नाही. चला तर मित्रांनो इथेच थांबतो.